अमेरिकन बंकर ब्लास्टर म्हणजेच B2 बॉम्बरनं इराणच्या कुठल्या अण्वस्त्र केंद्रांवर हल्ला केला आहे आणि ते उद्ध्वस्त केले ते आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर या ठिकाणी आपण बघू शकतोय इराण आणि ही इराणची राजधानी तेहरान याच्या जवळच असलेलं फोर्डो जे सर्वात महत्त्वाचं अण्वस्त्र केंद्र होतं त्या ठिकाणी हल्ला करण्यात आला आहे। दुसरं म्हणजे नतांज इस्रायलकडून बॉम्बिंग या ठिकाणी झालेली होती आणि सर्वाधिक युरेनियमचा साठा जो अणुवस्त्र बनवण्यासाठी महत्त्वाचा आहे तो याच ठिकाणी असल्याचं माहिती आहे आणि त्या केंद्रावर अमेरिकेने हल्ला केला आहे। तिसरं केंद्र म्हणजे इस्फहान आणि अण्वस्त्र इंधन साठा असलेलं हे केंद्र असल्याची माहिती आहे। म्हणजे अण्वस्त्र बनवण्यासाठी जे फ्युएल लागतं ते या ठिकाणी होतं तेही नष्ट करण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून करण्यात आलाय आणि या 3 ठिकाणांवर अमेरिकेनं आपले बॉम्बर्स पाठवलेले होते। त्या विमानांनी त्या ठिकाणी लक्ष केलं आणि तिथूनच अमेरिकेचे जे विमान आहेत ते परतले। तर आपण सांकेतिक व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात अमेरिकेनं इराणवर कसा हा हल्ला केलाय ते। तर ही दृश्य आपण बघू शकतो अमेरिकेचे हे जे बॉम्बर्स आहेत ते गेलेले होते इराणवर आणि त्यानंतर अशा पद्धतीने हल्ला करण्यात आला आहे ज्या ठिकाणी युरेनियमचा साठा आहे। युरेनियम पासून अण्वस्त्र बनवण्यासाठी लागणारे जे साहित्य आहे ते नष्ट करण्याचं काम अमेरिकेच्या या बॉम्बर्सने केलं आहे। जमिनीच्या आतमध्ये घुसून 280 फूट खोलात घुसून हा हल्ला करण्यात आलेला आहे। म्हणजेच आतापर्यंत इस्रायलकडून हल्ले केले जात होते इराणवर मात्र त्याच्यामध्ये पूर्णपणे इराणचा जो युरेनियमचा साठा आहे तो नष्ट झालेला नाही अशी ही माहिती समोर आलेली होती। तो शाबूत असल्याची माहिती होती पण त्याच्यानंतर आता अमेरिकेनं हा जो हल्ला केला आहे तो अशा पद्धतीने हल्ला केलाय की जमिनीच्या आतमध्ये 200 ते 300 फूट खोल जे युरेनियमचा साठा असेल किंवा युरेनियम पासून अणुवस्त्र बनवण्यासाठी लागणारे जे साहित्य आहे जे सपोर्ट सिस्टीम आहे ती नष्ट करण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं आहे अमेरिकेच्या या बॉम्बर्सकडून आणि अणु केंद्राचं मोठं नुकसान अमेरिकेच्या या B2 बॉम्बर्सने केलंय। तर अमेरिकेच्या B2 बॉम्बर विमानांनी इराणची दाणादाण उडवून दिलेली आहे। इराण इस्रायलच्या युद्धामध्ये अमेरिकेनं B2 बॉम्बर विमानातून हल्ला करत उडी घेतली आहे। विध्वंसक अशा बंकर बस्टर बॉम्बची क्षमता बघून सगळं जग हे स्तब्ध झालं आहे। तर हे बॉम्ब नेमके कसे आहेत ते आपण बघूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। युद्ध सुरू होताच युद्ध संपवण्याची ताकद असलेलं विमान म्हणजे B2 बॉम्बर। ही B2 बॉम्बरची ओळखच पुरेशी आहे। अमेरिकेनं प्रचंड सामर्थ्य असलेलं B2 बॉम्बर विमान आणि बंकर बस्टर बॉम्बच्या माध्यमातून अखेर रणांगणात शंखनाद केला। सलग 31 तास उड्डाण, हवेतच इंधन भरणं आणि शत्रू राष्ट्राच्या अण्वस्त्र प्रकल्पांवर अचूक हल्ला अशी अविश्वसनीय कामगिरी करून अमेरिकेनं इराणला धडकी भरवली। अमेरिकेनं इराण इस्रायल युद्धात उतरण्याचे आधीच संकेत दिले होते। इतकंच नव्हे तर तेहरान रिकामं करण्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बजावलं होतं। अमेरिका 2 आठवड्यांनंतर या युद्धात उतरणार असा अंदाज होताच पण त्याआधीच अमेरिकेनं अग्निवर्षाव केला। डोंगरांना भेदण्याची क्षमता असणाऱ्या बंकर बस्टर बॉम्बर्सनी इराणला जोरदार तडाखा दिला। जवळपास 13,600 किलो इतकं या बॉम्बचं अजस्त्र वजन आहे। जमिनीखाली 200 फूट खोल असलेलं बंकर टनेल भेदण्याची क्षमता या बॉम्बमध्ये आहे। बंकर बस्टर बॉम्ब जमीन भेदत मोठी हानी करतो। या माध्यमातून एकाच ठिकाणावर अनेक हल्ले करता येतात। अफगाणिस्तानमध्ये तालिबानवर हल्ला करण्याकरता अमेरिकेनं याआधी बंकर बस्टर बॉम्ब वापरले होते। अमेरिकेच्या B2 बॉम्बर विमानाची वैशिष्ट्य काय आहेत तेही बघूयात। B2 बॉम्बर विमान हे बॅट सारखं आणि शेपूट नसलेलं अत्याधुनिक लढाऊ विमान आहे। B2 हे एक स्टिल्थ बॉम्बर असून रडार त्याला शोधूच शकत नाही। कमी आवाजामुळे ते शोधणं कठीण होतं। इतकंच नव्हे तर ते कोणत्याही उंचीवर उडू शकतं। त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते सगळ्यात प्रगत हवाई संरक्षण प्रणालींच्या नजरेतूनही सुटतं। एकदा इंधन भरल्यानंतर B2 बॉम्बर विमान 11,000 किलोमीटर अंतर सलगपणे कापू शकतं।
अमेरिकेतून भरारी घेतलेल्या याच विमानांनी थेट इराण गाठलं आणि प्रलयंकारी हल्ला केला. 1989 पासून B-2 बॉम्बर विमान अमेरिकेच्या हवाई दलाचा अविभाज्य भाग आहे. या विमानाचा ब्रह्मास्त्रासारखा वापर करत अमेरिकेनं इस्रायलला साथ दिली आणि इराणला धडा शिकवण्याचा प्रयत्न केला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष काही थांबताना दिसत नाही. सलग 11व्या दिवशी इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्र डागलेली आहेत आणि महत्त्वाची शहरं लक्ष्य केली. इस्रायलमधील सर्वात महत्त्वाचं हायफा शहर, तेल अविव, जेरुसलेमसह महत्त्वाच्या शहरांवर इस्रायलनं हल्ले केले. यामध्ये इस्रायलचं मोठं नुकसान झालंय. अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्यात. शेकडो नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते. आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र, शासकीय, खासगी कार्यालय आणि इमारती नेस्तनाबूत झाल्यात. दरम्यान इस्रायलमध्ये नेमका कसा हा विध्वंस झाला आहे याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी रिफत अब्दुल्ला यांनी. जो हमला किया है ईरान ने, उसकी वजह से कई जगहों पे तबाही हुई है और आप देख सकते हैं ये वो दुकानें हैं जहां पर शीशे चकनाचूर हुए हैं, सब कुछ इर्द गिर्द तबाह हुआ है. कई बिल्डिंग्स को यहाँ पे नुकसान पहुंचा है. ये आइनस्टाइन स्ट्रीट है, टेल अवीव के साथ में ही ये पड़ता है, चूँकि टेल अवीव और हाइफा पिछले कई दिनों से दहल रहा है ईरान के मिसाइल अटैक से. लेकिन यूएस ने जब ईरान पे हमला किया उसके जवाब में ईरान ने ज़ोरदार हमला आज किया. करीब 40 मिसाइल्स दागे, उसमें से बताया जा रहा है कि 7 जो है इसराइल में अलग अलग जगहों पे गिरे, जिसकी वजह से ये तबाही हुई है. ये एक जगह है, ये एक स्ट्रीट है आइनस्टाइन स्ट्रीट. यहाँ पर जो मिसाइल गिरा उसकी वजह से पूरे इलाके में तबाही हुई है. ये वो दुकानें हैं जहाँ पर इर्द गिर्द आप देख सकते हैं सब कुछ बिखरा पड़ा है, क्योंकि शिद्दत धमाके की बहुत ज़्यादा थी. यानी बैलिस्टिक मिसाइल जहाँ पे गिरता है वहाँ पे इस तरीके की तबाही होती है. तो ये है इसराइल की आइनस्टाइन स्ट्रीट, और आइनस्टाइन स्ट्रीट पे जो मिसाइल गिरा ईरान का, उसकी वजह से यहाँ हर तरफ से तबाही हुई है. ये काफ़ी सारे कॉम्प्लेक्सेस इधर हैं बड़े बड़े, वो अंदर से टूट गए हैं, यानी जो दुकानें हैं उनमें तबाही हुई है. और ये इम्पैक्ट कितना था ये आप देख सकते हैं. तकरीबन 300 मीटर तक इस मिसाइल अटैक का इम्पैक्ट दिख रहा है. दूर दूर तक आप देख सकते हैं. ये वो स्ट्रीट है जहाँ पे भारी तबाही हुई है मिसाइल गिरने की वजह से, क्योंकि मिसाइल लॉन्च किए ईरान ने, तकरीबन 40 मिसाइल लॉन्च किए, और बताया जा रहा है कि तकरीबन जो 7 मिसाइल हैं वो यहाँ पे गिरे, उसकी वजह से धमाके हुए. ये देखिए. तर इराण इस्रायल युद्धामध्ये अमेरिकेने उडी घेतलेली आहे, त्यामुळे त्याचे परिणाम जगभरात उमटण्याची शक्यता आहे. इराणवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी थेट इशारा दिलाय. तर दुसरीकडे रशिया आणि चीनकडून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला जात असल्यामुळे ही तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी असल्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर कुठल्या देशांनी काय भूमिका मांडलेली आहे ते आपण बघूया. आपण बघितलं तर इराणवर अमेरिकेने हल्ला केलाय आणि त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणतायत इराणनं प्रत्युत्तर दिल्यास परिणाम भोगावे लागतील. त्याच्यामुळे आता इराण प्रत्युत्तर देणार का याकडे जगाच्या नजरा आहेत. डोनाल्ड ट्रम्प जे राष्ट्राध्यक्ष आहेत यूएसए, ज्यांनी इराणवर हल्ला केलाय. दरम्यान अब्बास आराक्ची परराष्ट्र मंत्री इराणच्या अमेरिकेनं जो हल्ला केला आहे त्याचा निषेध त्यांनी व्यक्त केला. अमेरिकेकडून यूएनच्या अटींचं उल्लंघन झाल्याचा दावाही इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलाय. अण्वस्त्र केंद्रांवर हल्ला हे गुन्हेगारी कृत्य असल्याचंही अब्बास आराक्ची म्हणाले. तर इराणकडे आत्मसंरक्षणाचा अधिकार असल्याचंही इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणतात. त्यामुळे आता हे आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरून इराण नेमकं काय करणार याकडे लक्ष आहे. तर इस्रायल लष्कराचं ऑपरेशन अमेरिकेनं पूर्ण केलं असं बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटलेलं आहे, जे इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आहेत. आणि इराणचे अण्वस्त्र केंद्र उद्ध्वस्त केलेत, आश्वासन पूर्ण केलं असं बेंजामिन नेतान्याहू म्हणतात. तर दुसरीकडे रशिया, जो इराणची बाजू आतापर्यंत घेत आलाय, त्यांनी म्हटलेलं आहे सैन्य कारवाईतून अमेरिकेनं आंतरराष्ट्रीय तणाव निर्माण केलाय. आता अनेक देश अण्वस्त्र, हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तयार करतील असं रशियाचं म्हणणं आहे. तर आपण बघितलेलं आहे इराणवर अमेरिकेनं हल्ला केल्यानंतर वेगवेगळ्या देशांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. मात्र आता इराण याचा प्रतिकार करणार का, कशा पद्धतीनं याला प्रतिक्रिया देणार याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यावरच या युद्धाचं भवितव्य सुद्धा ठरणार आहे. त्यामुळे या युद्धाचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत राहणार आहोत. दरम्यान थांबूया एका छोट्याशा ब्रेकसाठी.
Tonight I can report to the world that the strikes were a spectacular military success. Iran, the bully of the Middle East, must now make peace. If they do not, future attacks will be far greater and a lot easier.